परंपरा आहे। मला घेऊन हा, सुंदर अशी महायात्रा आज सोलापुरात भरत आहे। हे गेल्या 900 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे। त्या परंपरेनुसारच ही यात्रा भरत आहे। आबाल वृद्ध लहान मोठे वयस्कर सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहानं उल्हासानं येथे समाविष्ट झालेले आहेत आणि आपापली सेवा रुजू करत आहेत। कोणालाही कुठल्याही प्रकारचे इन्व्हिटेशन नाही, कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नाही, कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही। प्रत्येकाने आपापल्या मनापासून सिद्धरामेश्वराची कृपा व आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे याची जाणीव ठेवून कोणाची वाट न बघता एक स्वतःच्या मनापासून या यात्रेमध्ये समाविष्ट होतात। आणि ही यात्रा अखंड हिंदुस्थानातील सुप्रसिद्ध अशी यात्रा आहे। या यात्रेमध्ये 7 प्रकारचे नंदीध्वज सर्व समाजाला एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे। पहिली काठी हिरेअब्बूंची, दुसरी काठी देशमुखांची, तिसरी माळी समाजाची, चौथी व पाचवी सोनार सुतार समाजाची, विश्वब्राह्मण कालिका समाज सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे यांच्या वतीनं, आणि 6वी 7वी महार व महांग यांच्या सर्वांच्या सर्व जाती धर्मांना एकवटून घेऊन जाणारी यात्रा आहे। ही यात्रामध्ये अगोदर पंचरंगी झेंडा, त्याच्यानंतर हिंदुत्वाचं प्रतीक म्हणजे हिंदू धर्माचं भगवा झेंडा, त्याच्यानंतर द्युटगी, त्याच्यानंतर पालखी। पालखीमध्ये सुंदर असा सिद्धरामेश्वर महाराजांचा एक प्रतिकृती जणू सिद्धरामेश्वर या यात्रेत समाविष्ट आहेत याची मूर्तिमंत जाणीव म्हणजे पालखीमध्ये ठेवलेला देव आणि पादुका याचं लाखो भाविक दर्शन करत असतात। त्याच्या आजूबाजूला अब्दागिरी, हे जे बघतायत आपण अब्दागिरी म्हणतात त्यांना, अब्दागिरी आणि सर्व सेवेकरांनी सर्व आपापली कामं आपापल्या मनापासून करतात। ही यात्रा सर्व लोकांना सर्व जाती धर्मांना एकवटून घेऊन बघा आहे किती वैभव आहे, यांचं ड्रेस कोड बघा प्रत्येकाचं, किती आनंद आहे, किती उल्हास आहे, किती उत्साह आहे। त्याचबरोबर काट्यांचं शुभागमन यांच्या पाठीमागे होत आहे। अगोदर वाद्यवृंदानंतर पंचरंगी झेंडा, सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान्य 5 मुखाद्वारे याचं प्रतीक म्हणजे पंचरंगी झेंडा। त्याच्यानंतर पालखी त्यांच्या अगोदर हिरेहब्बू जे प्रमुख मानकरी आहेत, या यात्रेचे प्रमुख मानकरी श्रीमान राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, सूरज हिरेहब्बू, हे सर्व हिरेहब्बू मंडळी अगोदर पुढे असतात, त्यांचा मान सन्मान असतो। ही